इतके दिवस व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजेच की ह्यांना बरं नव्हतं, डेंग्यू झालेला, ॲडमिट होते आणि फायनली डिस्चार्जचा दिवस आला आणि मी खूप हॅपी होऊन रेडी वगैरे झाले आणि ऑटो पकडून त्यांच्यासाठी एक छान असं फूल घेतलं आणि सरळ गेले हॉस्पिटलमध्ये. ह्यांनी सर्व बॅग वगैरे आवरूनच ठेवलेले, पण खूप खुश होते डिस्चार्ज भेटणार म्हणून. माणूस कसं ना, घरामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये खूप फरक असतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेही आपल्याला आपलं घर असतं ते खूप कम्फर्ट वाटतं. त्याच्यामुळे मग घरी वगैरे आलो, पटापट बिलिंग वगैरे केलं, घरी आलो, ह्यांचं असं छान प्रकारे स्वागत केलं. त्यांना माहितीच नव्हतं, वेदांनी सर्व तयारी करून ठेवलेली आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांचं स्वागत केलं. त्याच्यानंतर घरी आले. आज राखीचा दिवस होता, तर दरवर्षी कसं असतं, आपल्याला खूप सारे भाऊ असतात, पण राखीचा दिवस आला तर भाऊ आपले कुठे जातात काय माहिती, सख्या बहिणीकडे जात असतील बांधायला. आपल्याला तर सख्खा भाऊ नाही आहे, आहेत मावशीची वगैरे मुलं, ते आपल्या घरी जातात आणि 2 मावशीची मुलं आहेत ते गावी आहेत, तर ते कधी पॉसिबल असतील तर असतात आमच्याबरोबर दरवेळेस रक्षाबंधनला, पण कधी नसेल तर आम्ही ॲडजस्ट करून जातो. आणि म्हटलं का चला अद्विक आणि वेदांतला सुद्धा कोण नसतं राखी बांधायला, तर म्हटलं का आपणच, आणि ह्यांनासुद्धा मीच बांधत असते राखी आणि दीदीसुद्धा बांधतेच. कसं असतं ना, आपलं म्हणजे आपली जी काळजी घेतो भाऊ कशासाठी असतो, आपली जी काळजी घेतो, आपल्या लाईफ टाईममध्ये आपली मुलं आणि आपला नवरा आपल्यासोबत असतो. त्याच्यामुळे ह्याची त्याची वाट मला तर नाही वाटत बघावं, आणि ह्याची त्याची वाट बघून काय फायदाही नसतं, कोणी येणार नसतं, सर्वजण आपल्या बहिणींमध्ये बिझी असतात. तर आम्ही आपलं घरातच हे असं दरवर्षीच आमचं छोटंसं फंक्शन चालू असतं. आणि बघता बघता पण मुलं इतकी मोठी होऊन जातात की आता मम्मी राखी बांधणार आहे, दीदी राखी बांधणार आहे, तर त्यांना काय गिफ्ट द्यायचं. तर अद्विकचं तर काय, आज ह्या वर्षी तर अद्विकनी तर काय वेगळाच प्रकार केलेला आहे. दादानी पैसे कलेक्ट केलेले आणि मी जो क्लचर घातलेला आहे तो दादानी दीदीला आणि मला दिलेला होता वेदांतनी. आणि अद्विकनी तर काय, त्याचं तर बोलूच नका, शब्दात मी तर तुम्हाला सांगू नाही शकत. पण अशा प्रकारे जर का माझा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर की काय मम्मीने पण ओवळलं नव्हतं कोणाला, तर हे म्हटले का मामी मला तुम्ही पण ओवळा. हे खूप खुश होते घरी आल्यामुळे आणि मुलंसुद्धा खूप खुश झालेली. मम्मी ओवळताना हे थोडे इमोशनल झाले, कारण की काय कोणी नसेल तरी मम्मी आणि दीदी दरवेळेस आमच्या चांगल्या ह्याच्यामध्ये पण असतात आणि वाईट काळात तर मम्मी आणि दीदी दरवेळेस असतात एकदम छान असा सपोर्ट म्हणून. आणि आपली जी रक्षा करतात तेच तर आपले भाऊ बहीण असतात. त्याच्यामुळे जर का माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू.